मंगेशकर रुग्णालय प्रकरणामध्ये आरोग्य विभागाचा अहवाल सादर होणार आहे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या समोर हा अहवाल सादर होणार आहे असं कळतंय। अहवाल सादर करण्यासाठी आरोग्य उपसंचालक, पोलीस आयुक्तांची बैठक सुद्धा या सगळ्यासाठी घेतली जाणार आहे। मंगेशकर रुग्णालय याच्यामध्ये जो प्रकार घडलेला आहे गर्भवती महिलेच्या मृत्यू संदर्भातला, त्याबाबतचा आता अहवाल सादर होणार आहे। ही दृश्य सध्या आपण बघतोय बैठकीची। पोलीस अधिकारी यावेळेला उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी याबाबत आपण बोलणार आहोत। ज्ञानेश्वर, काय नेमकं आता सध्या तिथे नेमकं सुरू आहे? बैठकीदरम्यान कुठले महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होत आहेत? पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये सध्या पुण्यात जे गर्भवती महिलेचं मृत्यू प्रकरण आहे त्याच्या संदर्भानं बैठक सुरू आहे। या बैठकीला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित आहेत, त्यासोबतच आरोग्य विभागाचे काही अधिकारी उपस्थित आहेत। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित आहेत। याच बैठकीमध्ये हा जो अहवाल आहे या सगळ्या मंगेशकर रुग्णालयाच्या प्रकरणाच्या संदर्भातला तो सादर केला गेलेला आहे। या अहवालात नेमकं काय म्हटलं गेलेलं आहे हे आपल्याला अर्थात जी या बैठकीनंतर पत्रकार परिषद आहे त्या पत्रकार परिषदेत रुपाली चाकणकर यांच्याकडून समजेलच। त्या सविस्तरपणे त्याबाबतची माहिती देणार आहेत। आपण बघतोय की वेगवेगळे आरोप जे आहेत, जे ठपके ठेवले गेलेले आहेत त्या रुग्णालयावरती, त्याच्या संदर्भानं जी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी जी 4 सदस्यीय समिती होती त्यांच्या समितीने जी चौकशी केलेली आहे त्यातला जो सगळा तपशीलवार काही जो भाग आहे तो या बैठकीमध्ये सादर केला जाईल। आणि या बैठकीत जो अहवाल सादर केला जातोय त्यात जे मुद्दे आहेत त्याच्यावरून पुढे काय नेमकं करायचं याबद्दलही चर्चा होणं अपेक्षित आहे। तशाबद्दलची चर्चा जी आहे ती देखील या बैठकीमध्ये सध्या सुरू असल्याची माहिती मिळते आहे। यानंतर पत्रकार परिषदेचा उल्लेख ज्ञानेश्वर तुम्ही केलात, ही नेमकी किती वाजता असणार आहे पत्रकार परिषद आणि कोण कोण त्याच्यामध्ये अधिकृतरित्या याबाबतची माहिती देणार आहे? बरोबर, या पत्रकार परिषदेला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थित असतील, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित असतील। ही बैठक अगदी काही वेळापूर्वी सुरू झालेली आहे। साधारणपणे 12 वाजता ही बैठक संपेल अशी अपेक्षा आहे आणि 12 वाजता पुणे पोलीस आयुक्तालयामध्येच बैठक ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी पत्रकार परिषद बोलवण्यात आली। जी, त्याच्यामुळे पत्रकार परिषद सुरू झाली की पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।